हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट, मानाचे मानबिंदू, हिंदू 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 अस्मितेचे शिरोमणी, महानेता लोकनेता, हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर हिंदू रक्षक, ठाण्याचे भाग्य विधाते सन्माननीय आनंदजी दिघे साहेबांचा, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आनंद दिघे साहेबांचे परम शिष्य, 18 तास काम करणारे मुख्यमंत्री, सातारा जिल्ह्याचे सुपुत्र, महाराष्ट्राचा डहाण्या वाघ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा, अरे आवाज कुणाचा, अरे जिंदाबाद जिंदाबाद। धन्यवाद। आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना मी विनंती करतो। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, गर्व से कहो हम, गर्व से कहो हम। शिवसेना प्रमुखांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारांचे पाईक आणि या सभेला उपस्थित असलेल्या माझ्या तमाम कट्टर शिवसैनिक बंधू आणि भगिनींना, राज्यातील तमाम जनतेला मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। या विराट जनसमुदायाला मी विनम्र अभिवादन करतो। आपल्या समोर मी नतमस्तक होतो। आजच्या विराट अतिविराट सभेला उपस्थित सर्व बांधव भगिनी, पत्रकार मित्र, मंचावर उपस्थित माझे सहकारी, शिवसेना नेते रामदास भाई, शिवसेनेचे नेते श्रीयुत अडसूळजी, सर्व शिवसेनेचे नेते, सर्व माझे विधिमंडळातील मंत्री, सहकारी मंत्री, उपनेते, खासदार, आमदार, सर्व लोकप्रतिनिधी आणि आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेल्या स्मितावहिनी ठाकरे आणि ॲडव्होकेट निहार ठाकरे, सर्व पदाधिकारी, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, सर्व युवा सेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, बंधू भगिनींनो, मी आताच आपल्या समोर नतमस्तक झालो, कारण एवढा विराट जनसमुदाय जो आहे, या राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आपण या ठिकाणी आलेला आहात।
काही लोक तर काल रात्रीच या ठिकाणी आले, पहाटे आले. आपण 5च्या सभेची वेळ दिली होती, परंतु या ठिकाणी ही सर्व मंडळी अगोदर शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी या बीकेसी मध्ये येऊन दाखल झाले. आणि मला म्हणूनच आपल्या समोर एक माझी भावना निर्माण झाली. याच्या समोर मला डोकं टेकावं लागलं. आणि खऱ्या अर्थाने हा एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री असला तरी हा तुमच्यातलाच एक कार्यकर्ता आहे. हा जो काही विशाल असा जनसमुदाय विसळलाय, आम्ही घेतलेली हिंदुत्वाची, बाळासाहेबांची भूमिका, हिंदुत्व रक्षणाची भूमिका, आणि म्हणूनच या भूमिकेला राज्यभरातून पाठिंबा मिळतोय. हा जो काय मला वाटतं इथे शेवटचा माणूस तर मला दिसतच नाही. अच्छा अफाट असा जनसागर मगाशी रामदासबाईंनी त्याचं वर्णन केलेलं आहे. मी आपल्या मीडियाला, चॅनलवाल्यांना सांगू इच्छितोय, तुमच्या कॅमेऱ्याची तरी नजर तिथपर्यंत पोचते का बघा. थोडे कॅमेरा तिकडे वळवा आणि या महाराष्ट्रातल्या जनतेला खरा महासागराचं दर्शन आपण घडवून द्या, हे देखील आपल्याला मी या ठिकाणी विनंती करतो. माझ्या पत्रकार बांधवांना देखील मी सांगू इच्छितोय, तुमच्या मनातला गोंधळ आता संपला असेल. अथांग जनसागर इथं उसळलाय आणि खरी शिवसेना कुठं आहे या प्रश्नाचं उत्तर उभ्या महाराष्ट्राला नाही तर अखंड हिंदुस्थानाला आज या महासागरानं दिलेला आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार कोण आहेत, कुठं आहे त्यांच्या विचारांचे वारसदार? मला वाटतं यापुढे असा प्रश्न कुणालाही पडणार नाही, हे या आपल्या गर्दीने सिद्ध केलेलं आहे. या गर्दीने सिद्ध केलेलं आहे. तुम्ही न्यायालयात जाऊन शिवाजी पार्क मिळवलं. मी